वर्ध्यात तिसऱ्या महाशक्ती आघाडीचा उमेदवार जाहीर। विदर्भातील पहिल्या उमेदवाराची घोषणा। प्रहारचे बच्चू कडू यांनी जयकुमार बेलखडे यांचं आर्वी मतदारसंघातून नाव केले जाहीर। वर्ध्याच्या आर्वी विधानसभा मतदारसंघाकरिता तिसऱ्या महाशक्ती आघाडीचा उमेदवार प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी जाहीर केलाय। जयकुमार बेलखडे तिसऱ्या महाशक्ती आघाडीचे विदर्भातील पहिले उमेदवार ठरले आहेत। हात वरते करा। अरे जय दादांना उमेदवारी द्यायची का नाही द्यायची? सगळ्या पक्षाची उमेदवारी दिल्ली मुंबई जाहीर होते, बंद खोली। इतना पैसा दे दो उतनी उमेदवारी दे देंगे। हा प्रहार असा आहे, एका रूम मध्ये नाही, मैदानावर आम्ही उमेदवारी जाहीर केली आहे। मैदान अब आएगी मजा। कोण लढेगा हमारे साथ? 100% याचं कारण काय, ह्या आमदारांनी आतापर्यंत काय केलं? पेटीचा घोटाळा उघड आला, तिथं पेट्या वाटप झाल्या, तिथं लाठीचार्ज करते, म्हणजे यांची दादागिरी चालू आहे। किसानावर हात उचलणे, शेतकऱ्याला मारणे हे यांचं काम आहे। ठेकेदारांना हप्ता वसुली करणे हे यांचं काम आहे। कोणाचा? आमच्या जो आमदार आहे त्यांचं ते पार्टी ठरवेन, ते पार्टीच्या भरोशावर। फक्त पार्टीचं एवढंच आहे धोरण का शेतकऱ्यासाठी, रोजगारांसाठी, युवांसाठी हे सर्व कार्य चालू आहे। पहार संघटना हे पूर्णपणे ताकदीनं तयारी करत आहे। मत विभाजनासाठी तिसरी आघाडी तयार केली अशी टीका झालेली आहे। नाही, हे फक्त यांची अफवा करण्याचं यांनी काम केलेलं आहे। हे जयंत पाटीलराव या कोणीराव हे तिसरी आघाडी शेतकऱ्याची आहे, पूर्ण शेतकऱ्याची आघाडी, आणि हे पूर्णपणे महाराष्ट्रात पूर्णपणे आघाडीनं सरकार बनेल। आणि किसानाला जे आज तुम्हाला सांगतो, येथे किसानाच्या कापसाला 15,000 भाव दिले, सोयाबीनला 10,000 रुपये भाव दिले। हे आमदार, खासदार आणि गव्हर्नमेंट कर्मचाऱ्यापेक्षा मोठी बिल्डिंग किसान बनवू शकते। वर्धा जिल्ह्यात 4 विधानसभेवर जे महाशक्तीचे नवीन आमचा पक्ष बनलेला आहे, युती बनलेली आहे, हे पूर्ण 288 सीटा लढणार आहे पूर्ण महाराष्ट्रात। आणि हे ताकद नाही, हे पुऱ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची ताकद आहे। हे दोन जे काँग्रेस आणि बीजेपी हे फक्त पोटोबा झालते, खिशाचे मालक झालते। पण हे आता जो पक्ष कार्य चालू आहे पहारचं, हे फक्त किसानासाठी, अपंगांसाठी, युवांसाठी आणि रोजगारांसाठी हे धडक चालू आहे। आणि या पक्षप्रवेशात आज 30,000 लोक कमीत कमी पक्षप्रवेश घेणार आहे। भरोशावर आहे आणि जनतेच्या भरोशावर आहे। जनता म्हणन आणि पक्ष म्हणन नवी 100% आर्वी विधानसभेची माझी तयारी चालू आहे, पण त्यांच्या भरोशावरच माझं कार्य आहे, फक्त किसानावर। बीजेपीच्या 22 सरपंच आहे आणि काँग्रेसचे 13 सरपंच आज पहारमध्ये पक्षप्रवेश करणार आहे। आणि बाकी अदर पक्षाचे, युतीचे, ते बी आज पक्षप्रवेश करणार आहे। आज जे पहार संघटना आहे बच्चूभाऊ कडू यांच्यासाठी ह्या महाराष्ट्रातले सर्व शेतकरी एवढे म्हणजे आज ताकदीनं महाराष्ट्रातले नाही, ह्या महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्षप्रवेश आहे। आज जे महाशक्ती बच्चूभाऊ कडूंनी बनवलेली आहे आणि त्यांच्या संग असलेले सर्व पक्ष जे 5-6 पक्ष आहे, आणि या महाराष्ट्रातला सर्वात मोठा ऐतिहासिक चमत्कार होणार आहे। आणि महाराष्ट्रातला तिसरा म्हणजे आघाडीचाच मुख्यमंत्री बनल, काहून की या किसानाचा मुख्यमंत्री बनणार आहे। आजपर्यंत जे मुख्यमंत्री झाले पोटाउवा झाले, आणि बच्चूभाऊ किसानाचा साठी लढणारा एकमेव नेता आहे।